तर आपण बघतोय सरपंच हत्या प्रकरणातला जन आक्रोश मोर्चा आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या बहीण सांगत होत्या की कशा पद्धतीनं त्या जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत त्या अनवाणी चालणार आहेत। या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील सहभागी झालेलं आहे आणि याशिवाय आताची महत्त्वाची बातमी ही की सरपंच हत्या प्रकरणामध्ये 7 आरोपींवर आता मोक्का दाखल करण्यात आलेला आहे। बीड हत्या प्रकरणातल्या 7 आरोपींवर मोक्का दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये कराड मात्र या प्रकरणातून बाहेर असल्याचं समोर येत आहे। याशिवाय सरपंच हत्या प्रकरणी धाराशिवमध्ये जन आक्रोश मोर्चा सुरू आहे। याच्यात मोठा जनसमुदाय बघायला मिळतोय। सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील या मोर्चामध्ये सहभागी झालंय। न्याय मिळेपर्यंत अनवाणी चालणार असल्याचं संतोष देशमुख यांच्या बहीण म्हणाल्यात। याशिवाय न्याय मिळेपर्यंत त्या चप्पल घालणार नसल्याचं त्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलंय। सरपंच हत्या प्रकरणातले पडसाद विविध ठिकाणी उमटताना दिसतात आणि या ठिकाणी धाराशिवमध्ये देखील जन आक्रोश मोर्चा सुरू आहे। मोठा जनसमुदाय या जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। शिवाय संतोष पाटील हे देखील सहभागी झालेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, तुम्ही मोर्चात सहभागी झालात। एकीकडे लोकांच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र आहेत, काय सांगाल? आता काहीच बोलायचं नाही असं ठरलंय। आम्ही तिथे स्टेजवरतीच बोलू। विनंती आहे की फक्त आपण व्हिज्युअल्स घ्यावे मोर्चाचे, अशी विनंती आहे आपल्याला। आपण पाहतोय की अगदी मोठ्या संख्येनं जो आहे ते यामध्ये सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि जर आपण पाहिलं तर अगदी सभास्थळाहून हे मान्यवर जे आहेत ते आता या सर्व बांधवांना जे आहे ते संबोधित करणार आहेत। मला सर्व साम टीव्ही। तर आपण बघतोय सर्वसामान्य नागरिक देखील मोठ्या संख्येने धाराशिवमधील या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। कार्यकर्ते असतील, संतोष देशमुख यांचं कुटुंब असेल, मोठ्या संख्येने या आक्रोश मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि सरपंच हत्या प्रकरणातील जे पडसाद आहे ते या मोर्चात उमटताना दिसत आहेत। मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरोधात त्याचे पडसाद जे आहेत ते सगळीकडे उमटत आहेत आणि यात महत्त्वाची बातमी अशी की 7 आरोपींवर आता मोक्का देखील दाखल करण्यात आलेला आहे। सरपंच हत्या प्रकरणातली ही महत्त्वाची बातमी। तर दुसरीकडे धाराशिवमध्ये जन आक्रोश मोर्चा सुरू आहे जिथे मोठा जनसमुदाय बघायला मिळतोय। संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील सहभागी झालेलं आहे। संतोष देशमुख यांची बहीण असेल, त्यांची मुलगी असेल, या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाल्यात। पाटील, या मोर्चामध्ये आपण सहभागी झालात। काल आपण आजारी होतात, आज मोर्चामध्ये सहभागी। शेवटी समाजाच्या वेदनेपेक्षा आपल्या वेदनेला काय किंमत? समाजाची वेदना लय महत्वाची। संतोष भैयाचं कुटुंब आक्रोश करतंय न्यायासाठी, कारण शेवटी त्यांच्या डोळ्यात पाणी प्रचंड आहे आणि ते अतिशय दुःखात आहेत। अगदी मोठ्या संख्येने जो आहे समाज बांधव यामध्ये सहभागी झाले। प्रत्येक जण म्हणतोय आम्हाला न्याय पाहिजे। शेवटी आता तुम्ही अर्धवट कारवाई जर करणार असली, वेगळ्या वेगळ्या आरोपीला वेगळी, म्हणजे खंडणीतल्या आरोपीला वेगळी कारवाई, खुनातल्यांना वेगळी कारवाई, तर याच्यातून थोडंसं मग लक्षात येतं आहे की तुम्ही दुजाभाव तर करणार नाही आहेत ना, देशमुख कुटुंबाची तुम्ही फसवणूक तर करणार नाही आहेत ना, अशी शंका येते। कारण मोका हा सगळ्याला लागायला पाहिजे, आज अर्धवट लोकांना लागला असं समजतं। हे चांगलं नाही। जे आरोपी आहेत त्या 7 आरोपींवर मोक्का लावण्याची माहिती आता समोर हा, तेच आता मलाही कळालं, पण खंडणीतल्याला सुद्धा लावायला पाहिजे। परत ते जी साखळी त्यांना कोणी सांभाळलं, कोण कोण होते, कोणी घेऊन पळाले, पैसे पुरवले, गाड्या पुरवल्या, यांना सुद्धा 302 मध्ये घेणं आवश्यक आहे। आणि प्रचंड ही प्रचंड मोठी संघटित गुन्हेगारी करणारी टोळी आहे। ही टोळीचा पूर्ण नायनाट करणं हे गृहमंत्र्याचं काम आहे आणि मुख्यमंत्र्यांनी तसा शब्द दिलाय ना, एकालाही मी सोडणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा शब्द आहे। त्या शब्दापासून जर फिरले तर संतापाची लाट राज्यात उसळ, त्यामुळे यातला एकही आरोपी सुटता कामा नये, एक सुद्धा। प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा होतोय। आज धाराशिवमध्ये मोर्चा झाला, परभणी असेल, इतर जिल्ह्यात देखील मोर्चे होत आहेत। किती दिवस समाज बांधव रस्त्यावर होतो? शेवटी न्याय हा सगळ्यांना अपेक्षित असतो आणि ज्यावेळेस आता हे मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून तर मराठी शांत आहे की मी एकाला सुद्धा सोडणार नाही। आणि तुम्ही जर असा भेदभाव केलेला दिसला, खंडणीतल्यांना मोका नाहीये आणि 302 मधल्याला आहे, तर इथं पुन्हा तुमच्या मनात काही काळबेरत नाही ना, म्हणजे शंका जाऊ देणार। म्हणून ते 6 आरोपीसह जी साखळी राहिली आणखी धरायची ती खूप मोठी, ही सगळी पकडून यांना 6 आरोपी करा 302 मध्ये। खंडणी आणि खून
हे दोन्ही एकच आहे. त्यामुळे त्यांच्यावर बी त्यांना 302 मध्ये घेतलं पाहिजे. तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न नाही करायचा, एकही सुटता कामा नाही आरोप. कुटुंबियांनी असा आरोप केला की पोलीस जे आहे ते तपासाची आम्हाला माहिती देत नाहीत, असा आरोप जे आहे तो कुटुंबियाकडून. ते मी ऐकलं नाही, आपल्याकडूनच मी ऐकलंय मगाशी. परंतु काही तपासाचा भाग असतो, एखाद्या दिवस सांगता येत नसेल, पण कुटुंबाला सांगायला हरकत नाही. त्यांनी बाहेर ते शेअर करू नये. पण सुटणार नाही ही शब्द आहे, आणि ज्या दिवशी सुटल त्या दिवशी मात्र मग मुख्यमंत्र्याची गाठ आमच्या संग. एकीकडे वारंवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली. तो 50 घे म्हणा, असले काय संभळतो, कायला घाण संभळतो असली गुंडगिरी करणारे, खंडाण्यानं मारामाऱ्या करणारे, महिला छेडणारे काय संभळतो असले मुख्यमंत्री साहेब. असली घाण ही खदरावळ डाग लागन सरकारला. महिलाला मुलीला छेडणारे लोक, आणि ते पाळायला लागलात तुम्ही. आणि तो नेता त्यांचे पाठराग घालतो, आणि त्यांनी एक टोळी उठिली, आणि ती टोळी आंदोलन करते राज्यभर आरोपीला पाठिंबा म्हणून. अरे काय नीचपणाचा कळस गाठलाय. हे नाही, हे सण नाही होणार. आरोपीची पाठराग म्हणजे तुम्हाला ही पायंडा पाडायचा आहे का आता धनंजय मुंड्याला? ही पायंडा पाडायचा आहे, आरोपीच्या बाजूने मोर्चा काढायचे. मग आता मराठ्यांनी पण आरोपीच्या बाजूने मोर्चा काढी जायचे की दोन पुढं. काय छेडछाडी करणारे, हे बलात्कार करणारे. मला आता धाराशिवची एक माहिती कळाली आता गाडीत, 3 वर्षाच्या मुलीवर, एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीवर बलात्कार व्हावा. अरे यांच्या मायला परत म्हणते शिया दिल्यावर असं तसं आहे. हा 3 वर्षाच्या लिकीनं कसं सहन केलं असेल रे? लाज वाटली पाहिजे सरकार चालवताना तुम्हाला. 3 वर्षाच्या मुलीनं कसं वाटलं असेल तिला, ते काय म्हणत असेल ते आईबापाचा जीव. ह्या नालायक कायद्याशी कशाला पोसायला सरकार टाकण्याला गेलं. जरांगे यांनी साम टीव्हीशी संवाद साधला. या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केलेली आहे. बीड हत्या प्रकरणामध्ये कराडला 302 लावावा असं जरांगे म्हणाले. शिवाय मुख्यमंत्र्यांनी त्यांचा शब्द फिरवू नये, त्यांनी शब्द फिरवल्यास मोठा जनआक्रोश बघायला मिळेल असंही जरांगे यावेळेस म्हणालेले आहेत. धाराशिवमधील जनआक्रोश मोर्चामध्ये मनोज जरांगे देखील सहभागी झालेले आहेत, आणि सामशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलेलं आहे.